गावात कीर्तनाला गेलो, दादासारख्यांनी त्या घरी नेऊन बसविलं, म्हणली महाराज बसा आता हरिपाठाचं बघतो मी. म्हणलं जा बाबा. शेजारच्या आजी आल्या बघा, जोशाहून आठवलं. माझ्याकडे धोत्राची अशी नक्की पाहून म्हणे कोण महाराज आहेस का रे आजी? म्हणल्या हो ना आजी, माय महाराजच आहे मी. आता वयवृद्ध होत्या, अरे तुरे अरे का रे बोलू लागल्या, म्हणून बोलले आपल्या आजी आई सारख्या. आजी माय म्हंटल मी महाराजच आहे ना. आणि इकडं कोणीकडे आला बापा? आजी माय आपल्या कुंडलवाडीमध्ये सप्ताह चालू आहे ना. हो. मग मी कीर्तनाला आलो, कीर्तनाला. आजी म्हणल्या पण येतय का तुला? पण येतय का तुला म्हणल्या. मी आता पाहू करून काय होते काय ना, आता काय बोला म्हाताऱ्या माणसाला. आम्हाला बोलाय कोणतरी पाहिजे ना. हो रिकाम वेळ जात नाही ना बैठकीत. म्हणलं बरं झालं आजी भेटल्या. मी म्हणलं आजी भगवंताच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने थोडंफार येतंय मग आता काय म्हणून बघूत म्हणलं करून. मग आज म्हाताऱ्या माणसा लयच बोलायचा उल्हास ना बाबा, ते थांबत नाहीत महाराज लवकर. आजी म्हणल्या मग सांग बरं तुला काय काय येतंय घ्या. मी म्हणलं आजी माय मी म्हणलं मला भागवत कथा सांगता येते. बर. आजी माय मला शिवपुराण सांगता येते. बर. म्हटलं आजी माय मला कीर्तन येते थोडं थोडं. बर. म्हटलं आजी माय आता हे एखाद्या वर्षी कोणी वाजविणार नाही आली माऊली सारखीच मला थोडं पखवाद वाजवित येतं. बर. म्हटलं आजी माय ते पेटीवाला नाही आलात मी पेटी वाजवी तुला तर बखळ येत आहे रे. हो म्हणलं आजी माय मला एवढ्या कला मला ही स्वरान दिल्यात बाबा, मला येतंय. मग आजी माईने शांत बसाव ना. मग त्या म्हणल्या सांग बरं तुला भविष्य सांगता येते का घ्या. आता भविष्याचा आमचा काही संबंध आहे का? काही गरज आहे का भविष्य? पण महाराज आपल्याला भविष्य काही शिकवले कोणी? इथं कामच नाही ना भविष्याचं. मला आजी माय माफ करा मला भविष्य सांगता येत नाही. मग काय याचा महाराज आहेस तू? फेल केलं ना मला, फेल आजी रे. मग कशाचा महाराज आहेस म्हणले तू? हे तुला काय येत नाही म्हणल्यावर मला वेगळंच लागलं ना. मी म्हणलं आता आजी माईने आपल्याला नापास केलं काय करावं. मला चहाच पिऊ वाटत ना. माझं डोकंच चल ना. लावलं जरा असं डोकं. म्हणलं आता आपण कीर्तनकार जर डोकं लाव. आणि आमची लोक डोकं लावित असतात. मी म्हणलं आजी मला भविष्य सांगता येते. बर. पण काय म्हणलं तुमच्याकडे जन्मकुंडली हे का हो जन्मकुंडली? मग सांगतो म्हणलं. आजी म्हणली हाय रे हाय जन्मकुंडलीचं पुस्तक आणा म्हणलं. गेले आजीने आणलं असं पुस्तक. आता मला काही भविष्यातलं मातुड कळायले. उगा डिरिंग करून पाहिली जमलं तर जमलं. जीवन महाराज असं पुस्तक होतं बघा असं मस्त. त्याला पिवळं कव्हर येते छान होतं. मला काहीच काय ते जन्मकुंडलीतलं काय कळेल धरलं असं. पाव रे बाप्पा आता कस तरी आता आजी आता परीक्षा आहे आपली असं म्हणलं. केली सुरुवात. आजी तुमचं नाव सकुबा आहे का हो? तुला तर कळतंय रे. अरे म्हणलं जमलं गडी. जमलं जमलं. तुमचं नाव आजी म्हणलं सकुबा आहे ना. तुला तर कळतंय म्हणे सगळं. मी म्हणलं आजी तुम्हाला 2 पोरं आहेत बाई तुला तर चक्कच कळतंय ना. जमलं राव. पावला रे भगवंता म्हणलं कृपा झाली. आता मोठ्याचं नाव श्यामराव आणि लहान्याचं नाव तुकाराम. माय तुला तर चटच कळतंय ना. दाटून म्हणू लागला नाही का. आता मला काय मातुडं कळायले अंदाजे ठाका आपलं. पण ते जमत गेलं ना मलाही बरं वाटलं. मग मला जोर आला ना महाराज. आता मी शांत बसता का? मला आजी हे काहीच नाही हो. तुम्ही काल काय काय केलं ते सांगतोय पठ्या. मलाही बरं वाटलं ना. मला जमलंय आपलं काम. विठ्ठल महाराज धड झालो मी. कालचं पण सांगतो. हा महिन्याभराचं म्हणलं इथं पिठ आहे आपल्या. मग उगा काय आजी बाय म्हणल्या तुला तर बरंच कळतंय. म्हणलं आजी अहो काल काय केलं ते पण सांगतो. सांग बरं मी तू काल काय काय केलं. मी धरलं ना असं ते पुस्तक. म्हणलं आजी इमानदारीनं सांगायचं. भगवान बाबाच्या दरबारात आहेत खोटं बोलायचं नाही. तुम्ही काल 20 किलो गहू 10 किलो तांदूळ 2 किलो साखर आणली का नाही सांगा. इमानदारीनं सांगा. माय बाई तुला चकच कळतंय ना. जमलं ना ते बी. आजी म्हणल्या बस तुला काळा चहा करते गुळाचा. नाही आलं जमलं. कोणी कोण निघालं की बाबा हे ते जोश येऊन निघालं ना. हे वेळ वाया चाललाय जाऊ द्या. आजी म्हणल्या तुला चहा पाचते तुला महिष पथ आहे. असा पाहिलं इथं कोणी नाही दोघंच.
तुला कळतंय कसं इतकंच सांग. मी म्हणलं आपली ट्रिक वापरतात आजी आता, पण सांगावं लागते. म्हणलं चला आता आजी सारखी चहा पाजायला. मी गोड चहा करावा लागेल सांगतो. तू या मनावर साखऱ्या टाकते पण सांग. अहो म्हणलं काय आजी, एका जन्म कुंडली आहे का मग हे राशन कार्ड आहे? वाचूनच सांगितलं विठाला.